श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, मातृदिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आपण आहोत गुरुचरित्र वाचनावरती, तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, काल आपला 6वा अध्याय पूर्ण झालेला होता, तर आज आपण सुरुवात करतोय 7व्या अध्यायाला। अध्याय 7वा, मित्र सह राजाची कथा, पतित स्त्रीचा उद्धार। श्री गणेशाय नमः। नामधारक सिद्धांना म्हणाले, महाराज, मला गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगणारी एखादी पुरातन कथा सांगा। काल आपण बघितलं मित्रांनो की गोकर्ण क्षेत्रात जे महाबळेश्वर जे स्थान आहे त्याचं नाव कसं पडलं आणि शिवलिंगाची जे काही आत्मलिंगाची जी काही कथा होती ती आपण काल पाहिली। तर त्याच्या पुढची ही कथा आहे। नामधारक सिद्धांना म्हणाले, महाराज, मला गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगणारी एखादी पुरातन कथा सांगा। सिद्ध म्हणाले, पूर्वी इक्ष्वाकू वंशात मित्रसह नावाचे राजा होऊन गेले। मित्रसह हे राजाचं नाव आहे मित्रांनो। एके दिवशी ते मृगयेसाठी अरण्यात गेले असताना त्यांच्या हातून एका दैत्याचा वध झाला। त्याचा सूड घेण्यासाठी त्या दैत्याचा भाऊ मनुष्य रूपाने राजधानीस आला। त्याने राजगृहात आचार्याचे काम मिळवले। एकदा पितृश्राद्धासाठी राजाने वसिष्ठांसह अनेक थोर ऋषींना भोजनासाठी बोलावले होते। ती संधी साधून त्या आचार्याने नरमास मिसळून स्वयंपाक बनवला व तो अरण्यात निघून गेला। अंतर्ज्ञानी वसिष्ठांनी भाज्यांमध्ये नरमास असल्याचे ओळखले आणि त्या राजांना तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल असा शाप दिला। तेव्हा काहीही चूक नसताना वसिष्ठांनी आपल्याला शाप दिला म्हणून तेही तळहातावर पाणी घेऊन त्यांना प्रतिशाप देण्यास उत्सुक झाले। पण त्यांच्या राणींनी मदयंतीने त्यांची समजूत काढली, त्यांना परावृत्त केले। तेव्हा ते पापसंकल्पयुक्त जल त्यांनी स्वतःच्या चरणांवर टाकले। राणी वसिष्ठांना शरण गेल्या, त्यांना पतीसाठी उशाप देण्याची विनंती केली। तेव्हा तुमच्या पतींना 12 वर्षांनी पूर्वरूप प्राप्त होईल असे सांगून ते निघून गेले। मित्रसह राजा ब्रह्मराक्षस होऊन अरण्यात संचार करू लागले। ते तहान भुकेने नेहमी व्याकुळ असत आणि पशुपक्ष्यांना व माणसांना मारून खात असत। एके दिवशी त्यांनी वनातून जाणाऱ्या ब्राह्मण दाम्पत्यास पाहिले आणि ब्राह्मणावर झडप घालून त्यांना ठार केले। ते क्रूर कृत्य पाहून संतापलेल्या ब्राह्मणांनी त्यांना शाप दिला आणि म्हणाले, हे अधमा, तुमच्या हातून ब्रह्महत्या घडली। तुम्ही मित्रसह राजा असून वसिष्ठ ऋषींच्या शापाने ब्रह्मराक्षस झालेले आहात। 12 वर्षांनी पूर्वरूप प्राप्त झाल्यावर तुम्ही जेव्हा घरी जाल तेव्हा पत्नीशी समागम करताच तुमचा मृत्यू होईल। मग त्या ब्राह्मणीने आक्रोश करत पतीच्या अस्थी गोळा केल्या आणि चिता प्रदीप्त करून स्वतःचेही अस्तित्व संपवले। 12 वर्षांनी मित्रसह राजा शापमुक्त होऊन पूर्वरूपाने घरी परतले। तेव्हा त्यांना सुखरूप पाहून राणींना खूप आनंद झाला। राजांना ब्राह्मणीच्या शापाची धास्ती वाटत होती म्हणून ते त्यांना भेटायचे टाळत होते। मदयंतीला ते खटकले। त्यांनी राजांना समक्ष भेटून विचारणा केली असता त्यांनी ब्राह्मणीच्या शापाचा सर्व वृत्तांत सांगितला। तेव्हा पती सौख्य नाही व आता संतान सौख्यही लाभणार नाही म्हणून त्या निराशेने रडू लागले। त्यानंतर राजा राणींनी ज्ञानीजाशांना चर्चा करून शापोद्धाराचा उपाय विचारला। त्यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक पुण्यकृत्ये केली व ब्रह्महत्येच्या पातकाचे क्षालन झाले नाही। मग राजा तीर्थयात्रेस निघाले। मिथिला नगरीच्या बाहेर उपवनात त्यांना महातपस्वी गौतम ऋषीचे दर्शन घडले। मित्रांनो, आत्ताच्या व्हिडिओत फक्त इतकंच। पूर्ण अध्याय जर मी एका व्हिडिओत वाचला तर व्हिडिओ आपला खूप मोठा होईल। पुढील अध्याय दुसऱ्या व्हिडिओत।